साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती। यावेळी मागील काही दिवसांपूर्वी पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास भ्रमणध्वनीद्वारे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर पालिका आयुक्तांनी महापालिका प्रांतिक अधिनियम 13(3)ब अन्वये नोटीस बजावून आपले नगरसेवक पद रद्द का करू नये असा खुलासा आयुक्तांनी मागितला होता। उपमहापौरांवर महापालिका प्रांतिक अधिनियमाचा वापर करून नगरसेवक पद रद्द करण्यासंबंधीची कारवाई पालिका आयुक्त करत असतील तर ती माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेला का दिली गेली नाही असा सवाल उपस्थित करत बुधवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनिवास कर्डी, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी लक्षवेधी घेऊन पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। यावेळी सभागृहात एकच गोंधळ उडाला होता। आपले नगरसेवक पद रद्द का करू नये असा सवाल उपस्थित करत उपमहापौरांना 15 दिवसाच्या आत खुलासा करण्यासंबंधीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। परंतु उपमहापौर राजेश काळे यांच्याकडून अद्याप कोणताच खुलासा आला नाही, म्हणून संबंधित विषयाची माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे माहितीस्तव पाठवण्यात आली नाही। तसा खुलासा येताच आम्ही सर्वसाधारण सभेकडे पाठवून देऊ असा खुलासा पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलाय। म्हणून आम्ही सभागृहाकडे आमची प्रस्ताव पाठवला नाही। त्यांचा 15 दिवसाचा मुदत आहे। मुदत संपल्यानंतर काय उत्तर येतात बघून आम्ही पुढच्या सभागृहामध्ये आम्ही 15 दिवसाच्या कालावधी संपल्यावर आणि तिथून त्यांचे खुलासा त्याच्या आत येणं गरजेचं होतं। त्याच्या आत आपल्याला विषय दाखल झाले विषय दाखल नाही, माहितीसाठी पाठवायचा म्हणून होता प्रस्ताव। माहितीसाठी पाठवायचं नाही, एकदा त्याचा खुलासा आल्यानंतर काय कारवाई करायची त्यासाठी पाठवायचं म्हणून आम्ही नोटीसमध्ये लिहून ठेवला होता। तो पाठवला नाही, जीबीकडे ठेवला नाही। तुम्ही काय काय कारवाई केला त्याचं तुम्हाला तर वाटत नाही का की जीबीला पण गवाव म्हणून एक 9 महिने आणि त्यांना सदस्यत्व रद्द का करण्याची नोटीस देतात ते एवढं तरी आपण माहिती तो कळवायला नको का तुम्हाला? एकदा प्रस्तावासाठी कारवाई झाली, कारवाईचा फार नंतर आहे, पण आजच्या महिन्याला नको का? परत कन्फ्युज होते कारवाईसाठी पाठवायचं म्हणून आम्ही पाठवलं असं नाही आहे कारवाई